आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावा आणि 7 जन्मीच आपल्याला हाच पती मिळावा यासाठी सुवासिनी महिला वटपौर्णिमेदिवशी व्रत करून पूजा करत असतात. वटपौर्णिमेदिवशी आपल्या पतीची प्रगती व्हावी आणि आपल्या पतीला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं, आपल्या पतीची भरभराटी व्हावी आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी वटपौर्णिमे ह्या दिवशी आपल्याला काही महत्त्वाच्या वस्तू आपल्या घरी आणायच्या आहेत. सुवासिनी महिलांच्या सौभाग्यामध्ये वाढ होण्यासाठी आपण ह्या वस्तू आपल्या घरी वटपौर्णिमे दिवशी आणू शकता. मी आजच्या व्हिडिओमार्फत तुम्हाला 5 ते 7 अशा वस्तू सांगणार आहे. त्यातली तुम्हाला जी वस्तू शक्य होईल ती वस्तू तुम्हाला वटपौर्णिमे दिवशी आपल्या घरी घेऊन यायची आहे. तर आजच्या व्हिडिओमार्फत तुम्हाला सविस्तर अशी माहिती मिळेल, तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. यावर्षी बघा 29 जून 2026 या दिवशी आहे वटपौर्णिमा. 29 जूनला ना सकाळी पहाटे 3:07 पौर्णिमेला सुरुवात होत आहे आणि ही पौर्णिमा मंगळवारी 30 जूनला पहाटे 5:27 समाप्ती होत आहे. यासाठी आपल्याला जो पण उपवास करायचा आहे, जी पण पूजा करायची आहे वडाच्या झाडाची, ती सर्व विधी आपल्याला सोमवारी म्हणजेच 29 जूनलाच करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला ह्या वस्तूसुद्धा ज्या घरी आणायच्या आहेत बघा, ह्या वस्तू खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या आयुष्यामध्ये ज्याप्रमाणे बघा प्रत्येक गोष्टीला महत्त्व असतं, त्याचप्रमाणे आपण अशा शुभ मुहूर्तावरती किंवा अशा विशेष दिवशी आपण जर काही उपाय सेवा आपल्या घरामध्ये केली, काही महत्त्वाच्या गोष्टी जर आपण घरामध्ये केल्या, काही वस्तू आपल्या घरामध्ये जर आपण घेऊन आलो, तर विशेष दिवशी जर तुम्ही काही महत्त्वाच्या वस्तू जर घरी घेऊन आला तर नक्कीच तुमच्या पतीची प्रगती होईल. बघा तुम्हाला सांगते की तुमच्या घरामध्ये जो पण कमावून आणलेला पैसा असतो तो पैसासुद्धा पुरवटेल, इतक्या महत्त्वाच्या ह्या वस्तू आहेत. बघा ज्याप्रमाणे तुम्ही वटपौर्णिमे दिवशी तुमच्या पतीला दीर्घायुष्य मिळावं आणि 7 जन्मी मला हाच पती मिळावं यासाठी तुम्ही जे व्रत करता, तुम्ही जी पूजा करता, सर्व नियमाचं पालन करून तुम्ही अगदी मनोभावे ते व्रत करत असतात. त्याचप्रमाणे बघा ह्या दिवशी जर तुम्ही अशा वस्तू ज्या मी सांगणार आहे त्यातली एक जरी तुम्हाला वस्तू जरी शक्य झाली ना, तरीसुद्धा तुम्ही ती वस्तू नक्कीच घरी घेऊन या की जेणेकरून प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. काही वेळेला बघा आपल्या पतीची प्रगती होत नसते, खूप अडचणी येत असतात, त्याने हाती घेतलेल्या कामामध्ये सुद्धा त्यांना यश येत नसते. तर अशा वेळेला तुम्ही तुमच्या घरामध्ये हा उपाय पौर्णिमे दिवशी नक्की करा. आता उपाय म्हणा, सेवा म्हणा किंवा काही गोष्टी म्हणा, तुम्ही जेवढ्या गोष्टी घरी घेऊन येणार ना तेवढं तुमच्या घरामध्ये एक सकारात्मकता येणार, तेवढं तुमच्या घराची, तुमच्या कुटुंबाची प्रगती होत जाणार. तर बघा जेवढा तुम्ही उपवास करणार, जेवढं तुम्ही मनोभावे व्रत करणार आहात, वडाच्या झाडाची पूजा करणार आहात, त्याचप्रमाणे तुम्हाला ह्या महत्त्वाच्या वस्तूसुद्धा घरी घेऊन यायचं आहे. आता काही महिला अशा असतात बघा, उपवास करतात म्हणजे व्रत करतात आणि पूजासुद्धा ते करत असतात, पण काही महिला वडाच्या झाडाची जाऊन पूजा बाहेर जाऊन करत नाही, तर ते आपल्या घरामध्येच एखाद्या ठिकाणी वडाचं झाड काढतात आणि त्याच ठिकाणी ते पूजा करत असतात. प्रत्येक भागातली पद्धत वेगवेगळी आहे, प्रत्येक घराण्याची रीतिरिवाजी वेगवेगळे आहेत, त्याप्रमाणे ते पूजा आणि व्रत करत असतात. पण तुम्हाला एक गोष्ट सांगते, जेव्हा पण तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करत असताना त्यावेळेला तुम्हाला कधीसुद्धा त्या वडाच्या झाडाच्या फांदीला घरी आणून पूजा कधीही करायची नाही. ही अतिशय महत्त्वाची चूक असते. तुम्ही जी पण सेवा करता, जे पण व्रत करता, ते व्रत कधीच तुम्हाला त्या व्रताचं फळ मिळणार नाही. कारण वडाच्या झाडाची फांदी तोडून आपण जेव्हा घरी आणून पूजा करतो तर हे अतिशय चुकीचं मानलं गेलं आहे. ज्याप्रमाणे तुमच्या घरामध्ये जर घराच्या बाल्कनीमध्ये किंवा बाहेर जरी वडाचं झाड असेल छोटंसं, तुम्ही एखाद्या ह्याच्यामध्ये लावलेलं आहे आणि त्याची जरी तुम्ही पूजा केली तरी चालेल, पण वडाच्या झाडाची फांदी तोडून आणून आपल्याला कधीही वटपौर्णिमेला पूजा विधी कधीच करायचा नाही. तुम्हाला पूर्ण वडाच्या झाडाची, पूर्ण जे वडाचं झाड असतं बघा त्या झाडाचीच तुम्हाला पूजा करायची आहे. कारण हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. काही महिलांना ह्या गोष्टी माहिती नसतात आणि त्यांच्याकडनं अशा चुका घडत असतात. तुम्हाला एखाद्या वेळेला नाही शक्य होत तर वडाच्या झाडाची जाऊन पूजा करणं, तुम्ही घरामध्ये देवघराच्या इथं एखाद्या पानावरती म्हणजे वडाच्या झाडाचं चित्रसुद्धा काढू शकता आणि तशीसुद्धा घरामध्ये पूजा करू शकता. किंवा तुम्ही एखादा फोटोसुद्धा काढून घरी आणू शकता त्या वडाच्या झाडात आणि त्याचीसुद्धा पूजा करू शकता. पण फांदी तोडून कधीही घरी आणून पूजा आपल्याला करायची नाही. या गोष्टींची काळजी घ्या आणि वटपौर्णिमेचा उपवास, पूजाविधी सर्व घरामध्ये करा की जेणेकरून तुम्ही केलेल्या व्रताचं सुद्धा तुम्हाला नक्कीच फळ मिळेल. आता तुम्हाला पहिल्यांदा महत्त्वाच्या गोष्टी सांगते की घरी कोणत्या गोष्टी आणायच्या आहेत आणि त्या गोष्टी आपण घरी का आणायच्या असतात.
पहिल्यांदा तुम्हाला सांगते की वटपौर्णिमा ही सोमवारीच आहे, म्हणजे सोमवारी पहाटे लागत आहे, म्हणजे तो पूर्ण दिवस आहे बघा सोमवारचा, तो वटपौर्णिमेचा आहे. म्हटल्यानंतर पूजा विधी उपाय सर्व जे आहेत ते आपल्याला सोमवारी 29 जूनलाच करायचे आहेत. कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये उगवतीला जी पौर्णिमा असते बघा, म्हणजे सूर्यानं जी बघितलेली पौर्णिमा जी असते बघा, ती पौर्णिमा खरी मानली गेली आहे. यासाठी आपल्याला सर्व गोष्टी त्या दिवशीच करायच्यात. आता तुम्हाला मी ज्या वस्तू सांगणार त्या तुम्ही सकाळी आणू शकता, दुपारी आणू शकता, संध्याकाळी आणू शकता. संध्याकाळी तुम्ही 10पर्यंत जरी तुम्हाला जेव्हा वेळ मिळाला तेव्हा तुम्ही त्या वस्तू जरी घरी आणला तरीसुद्धा चालेल. पण वस्तू खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला जर सगळ्या वस्तू आणणं शक्य असेल तर सगळ्या वस्तू घरी घेऊन या. नसेल शक्य सगळं आणणं तर तुम्ही 1-2 वस्तू जरी घरी घेऊन आला ना तरीसुद्धा तुमच्या पतीला दीर्घायुष्य मिळेल आणि पतीला प्रत्येक कामामध्ये नक्कीच यश येईल. तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल. त्यातली पहिली महत्त्वाची वस्तू आहे बघा, सुवासिनी महिलांसाठी खूप महत्त्वाची वस्तू आहे. तर आपल्याला ह्या दिवशी ना तुम्ही एखादा कुंकवाचा करंडा, जो आपण त्याच्यामध्ये हळदी कुंकू ठेवतो बघा, तो करंडा सुद्धा ह्या दिवशी खरेदी करणं अतिशय शुभ मानलं गेलं आहे, महत्त्वाचे आहे. आणि सुवासिनी महिलांसाठी ही वस्तू अतिशय महत्त्वाची असते. तुम्ही ह्या दिवशी नक्कीच कुंकवाचा करंडा सुद्धा खरेदी करू शकता. ही पहिली वस्तू तुम्हाला मी सांगितली. दुसरी आता वस्तू सांगते बघा. दुसरी वस्तू अशी आहे की बघा, काही महिलांना ना अधिक मासामध्ये जोडवी करणं शक्य झालेलं नाही. तर अशा महिलांनी ना पौर्णिमे दिवशी, म्हणजे वटपौर्णिमे दिवशी सुद्धा तुम्ही जोडवी सोनाराच्या दुकानात जाऊन खरेदी करू शकता. खूप महत्त्वाची वस्तू आहे आणि सुवासिनी महिलांची खूप महत्त्वाची वस्तू आहे. तर तुम्ही नक्कीच ही वस्तू सुद्धा खरेदी करू शकता. जोडव्याही तुम्ही वटपौर्णिमे दिवशी खरेदी करू शकता. आता तुम्हाला दुसरी एक वस्तू सांगते बघा. ह्या दिवशी तुम्हाला जर मंगळसूत्र खरेदी करायचं असेल तर तुम्ही मंगळसूत्रसुद्धा खरेदी करणं शुभ मानलं गेलं आहे. आपण इतर वेळेला काही गोष्टींचा विचार करत असतो की ही वस्तू मी आज खरेदी करू का नको किंवा उद्या खरेदी करू का. तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मुहूर्त जर असेल तर तो वटपौर्णिमेचा आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर तुमच्या परिस्थितीनुसार, तुमच्या बजेटनुसार तुमच्याकडे जर एखादं मंगळसूत्र नसेल तर तुम्ही ह्या दिवशी नक्कीच या शुभ मुहूर्तावरती खरेदी करू शकता. याने करून बघा, तुमच्यासाठी हा एक सौभाग्यवती महिलांसाठी हा एक महत्त्वाचा दागिना असतो. आणि ह्यासाठी सांगते की तुम्ही मंगळसूत्रसुद्धा एक छोटं किंवा मोठं नक्कीच खरेदी करू शकता. तर आता अजून एक गोष्ट बघा, ह्या दिवशी तुम्हाला सोनं चांदी खरेदी करणं खूप शुभ मानलं गेलं आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही एखाद्या सोन्याची वस्तू ह्या दिवशी करू शकता किंवा एखाद्या चांदीची वस्तूसुद्धा खरेदी करू शकता. आता चांदीची वस्तूमध्ये तुम्ही ह्या दिवशी पैंजण करू शकता. तुमच्याकडे जर पैंजण नसेल तर तुम्ही ह्या अशा शुभ मुहूर्तावरती पैंजणसुद्धा करू शकता. तुम्हाला सांगते की सुवासिनी महिलांसाठी ज्या वस्तू खूप महत्त्वाच्या असतात, जे दागिने खूप महत्त्वाचे असतात, जे सौभाग्यवती स्त्रियांचं लेणं असतं आणि ज्याच्यावरून त्यांची ओळख होत असते, या वस्तू ह्या दिवशी खरेदी करणं खूप शुभ मानलं गेलं आहे. आता असं नाही की आपली परिस्थिती नसताना सुद्धा आपण सोनं चांदी किंवा अशा गोष्टी खरेदी करायचं का. तर असं नाही. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही सोन्याचं एखादं मंगळसूत्र घेऊ शकता किंवा तुम्हाला जर चांदीचं पैंजण घेणं शक्य असेल तर तुम्ही चांदी खरेदी करू शकता. असं तुम्ही सोनं चांदी ह्या दिवशी नक्कीच खरेदी करू शकता. नाही तुम्हाला सोनं चांदी करणं शक्य होत तर तुम्ही कुंकवाचा करंडा मगाशी सांगितला तो खरेदी करू शकता. आता दुसरी गोष्ट बघा, ह्या दिवशी तुम्हाला ना तांदूळ खरेदी करणं अतिशय शुभ मानलं गेलं आहे. तांदळापासून ना आपण अक्षदा बनवत असतो आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की अक्षदा या शुभ असतात आणि आपल्या मांगल्याचं प्रतीक असतात. आपल्या घरामध्ये आपण जे पण शुभ कार्य करत असतो, जे पण पूजाविधी करत असतो, ह्यामध्ये अक्षदांना विशेष महत्त्व आहे बघा. आणि अक्षदासुद्धा सुवासिनी महिलांसाठी खूप महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत. तर तुम्ही ह्या दिवशी तुमच्या घरामध्ये एक थोडंसं 1 किलो किंवा 1.5 किलो ह्याच्यामध्ये एक तांदूळ खरेदी करू शकता. आता जे तांदूळ तुम्ही खरेदी करणार ते तांदूळ तुम्हाला अखंड तांदूळ खरेदी करायचे आहेत. मग तुम्हाला 1 किलो आणणं शक्य असेल तर तुम्ही 1 किलोसुद्धा आणू शकता. आता तुमच्या घरामध्ये जर असतील तांदूळ तर ते घ्यायचे नाही, तर आपल्याला ह्या दिवशी खरेदी करूनच तांदूळ घरामध्ये आणायचे आहेत. तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही तांदूळ खरेदी करा आणि देवासाठी त्या दिवशी तुम्हाला अक्षदा घरामध्ये बनवून ठेवायच्या आहेत बघा. अक्षदा ह्या खूप शुभ मानल्या गेल्या आहेत आणि ह्या दिवशी जर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर अक्षदा बनवून ठेवल्या आणि त्या दररोज तुम्ही पूजेमध्ये जर त्याचा वापर केला तर अतिशय ते शुभ मानलं गेलं आहे. तर आता दुसरी गोष्ट सांगते बघा, ह्या दिवशी गव्हाला सुद्धा खूप विशेष महत्त्व आहे. या दिवशी आपण खरेदी करायचे गहू 1 किलो करा, 2 किलो करा. आता तुमच्या घरामध्ये जर आधीचे गहू असतील तरीसुद्धा चालतील. ते गहू जरी तुम्ही घेतले ना तरीसुद्धा चालेल किंवा खरेदी जरी केले तरीसुद्धा चालेल. गहू ज्याप्रमाणे खरेदी करणं शुभ आहे ना या दिवशी, त्याचप्रमाणे गहू हे दान करणं सुद्धा खूप शुभ मानलं गेलं आहे बघा. तर ह्या दिवशी तुम्ही नक्कीच एखाद्या महिलेला किंवा एखाद्या गरजू गरीब व्यक्तीला तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही गहू हे नक्कीच दान करा. कारण गहू तुम्ही दान केलेलं सुद्धा ह्या दिवशी खूप शुभ मानलं गेलं आहे.
प्रमाणे बघा ह्या दिवशी तुम्ही हळकुंड सुद्धा घरी आणू शकता. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे का हळकुंड किती महत्त्वाचं आहे, हळद ही किती महत्त्वाची आहे. हळद ही सौभाग्यवती महिलांचं एक प्रतीक असतं आणि हळद ही प्रत्येक पूजेमध्ये आपण वापरतो बघा. हळदीला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष स्थान आहे हळदी कुंकवाला. तर तुम्ही ह्या दिवशी हळकुंड खरेदी करू शकता. अख्खं हळकुंड असताना म्हणजे ते सुद्धा खरेदी करू शकता किंवा तुम्ही हळद आणि कुंकू सुद्धा ह्या दिवशी खरेदी करणं अतिशय शुभ मानलं गेलं आहे. तर तुम्ही ही वस्तू सुद्धा नक्कीच ह्या दिवशी खरेदी करू शकता. तर तुम्ही ह्या दिवशी ना तुमच्या देवघरामध्ये जर बघा दिवा आणि समई जे आपण लावतो तर तुम्ही दिवा आणि समई सुद्धा ह्या दिवशी खरेदी करू शकता. तुम्ही पितळाचा दिवा घेऊ शकता किंवा तुम्हाला जर चांदीची समई घेणं जरी शक्य असेल तरी तुम्ही ह्या दिवशी खरेदी करू शकता अशा शुभ मुहूर्तावरती. आता दुसरी एक गोष्ट बघा, तुम्हाला जर तुम्ही एखादा पितळाचा तांब्या म्हणजे ज्याला आपण कलश म्हणतो बघा, तो सुद्धा खरेदी करणं अतिशय शुभ मानलं गेलं आहे. तो कलश आपण पूजेमध्ये बघा त्याचा वापर करत असतो आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हा खूप महत्त्वाचा असतो पूजेमध्ये. तर तुम्ही तोही घरामध्ये खरेदी करू शकता. या दिवशी सुवासिनी महिलांनी आवर्जून जर खरेदी करणारी जर एखादी गोष्ट असेल तर ती आहे बघा हिरव्या बांगड्या. जरी तुमच्याकडे आधी हिरव्या बांगड्या असतील तर तुम्ही ह्या दिवशी आवर्जून जाऊन हिरव्या बांगड्या घरी घेऊन या किंवा तुमच्या हातामध्ये थोड्या 2-2 का विना पण 4-4 का विना पण हिरव्या बांगड्या खरेदी करूनच ह्या दिवशी तुम्ही हातामध्ये घाला. या सुद्धा खूप शुभ मानले गेले आहेत. या दिवशी तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्हाला हिरव्या रंगाची आणि लाल रंगाची साडी नक्की खरेदी करा. तुम्ही जर ह्या दिवशी अशा शुभ मुहूर्तावरती लाल रंगाची किंवा हिरव्या रंगाची जर साडी खरेदी केली तर ती सुद्धा तुमच्यासाठी खूप शुभ आहे. महत्त्वाच्या वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच खरेदी करून आणा. वटपौर्णिमे दिवशी ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या त्यातली एखादी जरी वस्तू शक्य असेल तरी ती नक्की घरी घेऊन या. कारण हा जो सण आहे तो सौभाग्यवती सुवासिनी महिलांसाठी खूप महत्त्वाचा सण असतो आणि ह्या दिवशी तुम्ही जेवढं मनोभावे सेवा करता, जेवढं तुम्ही तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सेवा करता, पूजा करता, व्रत करता, त्याचं जर तुम्हाला फळ मिळवायचं असेल तर ह्यातली एखादी नक्की वस्तू घरी घेऊन या की जेणेकरून तुम्हाला पूर्ण व्रताचं फळ मिळेल आणि तुमच्या पतीला सुद्धा हाती घेतलेल्या कामामध्ये यश येईल. तुमच्या पतीची सुद्धा प्रत्येक कामामध्ये प्रगती होईल. पतीला सुद्धा दीर्घायुष्य मिळेल आणि 7 जन्मी तुम्हाला हाच पती मिळेल. तुमच्या घरामध्ये सुद्धा सुख समृद्धी येईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये ज्या पण वाईट गोष्टी आहेत, जे पण अडचणी आहेत, संकट आहेत, समस्या आहेत त्यासुद्धा दूर होतील आणि तुमचं आयुष्य सुख समृद्धीचं होईल. तर अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओमार्फत काही महत्त्वाच्या वस्तू होत्या, ज्या वस्तू अशा शुभ मुहूर्तावरती आपण जेव्हा खरेदी करतो बघा त्याचं आपल्याला 100 पटीनं पुण्य हे जास्त मिळतं. आपण जी सेवा करत आहोत, जे पूजा करत आहोत त्याचं फळसुद्धा आपल्याला अधिक पटीने मिळत जातं. ह्यासाठी तुम्हाला ह्या वस्तूंपैकी जी वस्तू शक्य असेल ती वस्तू न चुकता वटपौर्णिमे दिवशी नक्की खरेदी करा. सुवासिनी महिलांसाठी ह्या वस्तू अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि तुम्ही जर खरेदी केल्या तर नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल. तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला जी माहिती दिली ती माहिती जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.